आपल्या लहानपणी कडक उन्हात अचानक पावसाची सर आली की कोणीतरी आवर्जून नक्की म्हणायचं, ऊन पाऊस एकत्र आलाय म्हणजे चिमणा चिमणीचं लग्न लागले. बालपणीची ही सुंदर आणि गमतीशीर आठवण, नाही का? चला तर मग यामागील रोचक सत्य जाणून घेऊया. मित्रांनो, निसर्गाच्या चक्रात पावसाळा आणि चिमण्याच्या लग्नाचा म्हणजेच त्यांच्या नव्या संसाराचा एक अतिशय खोल संबंध आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला एक चिमणा चोचीत सुके गवत काड्या घेऊन अतिशय घाईत असताना नेहमी दिसतो किंवा अजूनही काही लोकांना दिसत असेल. पावसाचे पहिले ढग गडगडू लागले की चिमण्यांच्या जगात खऱ्या अर्थाने लगीन घाईत सुरू होते. ते लग्न म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पावसापासून स्वतःच्या होणाऱ्या पिलांचं रक्षण करण्यासाठी सुके गवत आणि काड्या गोळा करून घरटं विणण्याची त्यांची धावपळ असते. निसर्ग नियमाने लागणाऱ्या या लग्नात वऱ्हाडी म्हणून ढगांचा गडगडाट असतो आणि अक्षता म्हणून पावसांचे थेंबही बरसतात. पण तुम्हाला माहिती आहे का, या लग्नात नवरदेव बनणारे चिमणे देखील वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आपण ज्या चिमणीला सर्रास ओळखतो ती म्हणजे घरगुती चिमणी. ती इतरांच्या पेक्षा जास्त माणसाळलेली असते म्हणून तिचं नाव डोमेस्टिक स्पॅरो असं पडले. आणि जंगलात गालावर काळा टिपका असलेली चिमणी राहते, ती म्हणजे रान चिमणी, ट्री स्पॅरो. आणि या सगळ्यात हुकमी नवरदेव म्हणजे ज्याला आपण कौतुकाने हळद लावलेली चिमणी म्हणतो, तो म्हणजे बया पक्षी, बया विवर. पावसाळ्यात या नराच्या डोक्यावर आणि छातीवर निसर्गताच पिवळा धमक रंग येतो आणि जणू काही हा नवरदेव हळद लावूनच झाडावर बसलेला दिसतो. आणखीन एक प्रख्यात पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांचे आयुष्य बदलणारी पिवळ्या गळ्याची चिमणी, ती देखील याच वराडात असते बरं का. पण चिवताईच्या या सुखी संसारात किंवा लग्नात आपण मानवांनी मिळून खूपशी विघ्न आणली आहेत आणि त्यासोबतच आपण सर्वांनी काही चुकीचे समजही करून घेतले आहेत. जसं की अनेकदा घरट्यातून पिल्लू पडलं की आपण भीतीनं उचलत नाही. त्याला मानवी हात लागला तर त्याची आई त्याला स्वीकारणार नाही. पण असं काही नसतं, कारण चिमण्यांची हुंगण्याची क्षमता खूप कमी असते. तुम्ही ते पिल्लू उचलून सुरक्षित घरट्यात ठेवलं तर त्याची आई त्याचा नक्की स्वीकार करेल. दुसरा गैरसमज, मोबाईल टॉवरच्या रेडिएशनमुळे चिमण्या संपत आल्यात. पण रेडिएशन पेक्षा आपण बांधलेली कॉन्क्रीटची घरं याला जास्त कारणीभूत आहेत, माहिती आहे? या नव्या घरांमध्ये आपण चिमणीला घरटं बांधायला साधी फटही सोडलेली नाही, हे याचं मूळ कारण. तिसरा गैरसमज, आपल्याला वाटतं चिमण्या फक्त धान्य किंवा तांदूळ अशा गोष्टी खातात. पण मित्रांनो, पावसाळ्यात जेव्हा चिमणीला पिलं होतात तेव्हा ती त्यांना धान्य भरवत नाही. पिलांसाठी किंवा त्यांच्या वाढीसाठी तिला लहान किडे आणि अळ्या चोचीत पकडून आणाव्या लागतात. पण शेतातील रासायनिक कीटकनाशकांमुळे शेतातील किडे मरून पडतात आणि चिवची पिल्लं भुकेने व्याकुळच राहतात. पावसाळा हा नव्या निर्मितीचा काळ. चिमणा चिमणीचे हे लग्न आणि त्यांचा संसार वर्षानुवर्षे असाच सुरू राहायला पाहिजे. मोबाईल टॉवर किंवा आधुनिकता बदलणं आपल्या हातात नाही, पण आपल्या बाल्कनीत चिमणीसाठी एक छोटं लाकडी घर लावणं, रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करणं आणि त्यांच्यासाठी पाण्याचं भांडं ठेवणं, हे तर आपल्या हातात आहे ना. चला, या पावसाळ्यात चिमणा चिमणीच्या लग्नाचे वऱ्हाडी बनवूया आणि त्यांच्या चिवचिवाट आपल्या अंगणात कायम ठेवूया. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.